हॅलो. नमस्कार. आलात नमस्कार. का? आले. काय तुम्ही प्रश्न आधी काय ठरवले नाहीत ना? डायरेक्ट ज्यांचे येतील तसे. हा हा येतील तसे कमेंट मध्ये असं काही नाही. किंवा आपले मग कॉमन प्रश्न. तू काय ठरवलं असेल तुझे प्रश्न तू ठरवून किंवा माझे काय उत्तर असणार आहे? प्रश्न मी माझं असं काही प्रश्न नाही. कमेंटवाले विचारतील ना चॅट बॉक्स मध्ये. तोपर्यंत काय? तोपर्यंत तर म्हणजे आता आपण सुरू करूच नाही असं नाही पण तरी पहिले तर मी ओळख करून देते. ह्या वैशाली निपाणे मॅडम आहेत. ह्या ऍस्ट्रॉलॉजर आहेत. यांच्याकडून मी ऍस्ट्रॉलॉजीचा क्लास केला. आणि मी ह्या ठाण्यात राहतात. कळव्याला सॉरी. ठाणे जे बोलले ते होतं. ठाणे कावं होत असते. ओके. तुम्हाला यांच्याकडे पत्रिका बघायची असेल तर हे प्रश्नकुंडली पण बघतात. ग्रहमिलन बघतात. नक्षत्रावरून पत्रिका सांगतात. प्रेडिक्शन 101% मी गॅरंटी देऊ शकते की एकदम बरोबर येईलच. मी स्वतः यांच्याकडूनच शिकलेले. त्याच्यामुळे काही टेन्शन नाहीये त्याचं. बिनधास्त सगळ्यांनी पत्रिका यांच्याकडे पाहू शकता. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही त्यांच्या घरी जाऊ शकता. कॉलवर ऑनलाईन सुद्धा ते सांगतात. घरचे चार्जेस वेगळे आहेत आणि ऑनलाईनचे चार्जेस वेगळे आहेत. 1 तारखेपासून दोन्ही चार्जेस सेम झाले. ओके ओके ओके. आणि तुम्हाला युजर्सला काही प्रश्न विचारायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये आणि चॅट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला मॅडम खाली कमेंट आणि चॅट बॉक्समध्ये तुम्हाला पण दिसत जातील. दिसत जातील पण ते तुम्ही हे पण ठेवले हे बघत बसते. मी उत्तर अच्छा. करायचं काम करते. हा हा हा. कुठे कळलं की कुठे उत्तर सांगते. अच्छा ओके. माझा पहिला प्रश्न तर हाच आहे की माणसाने म्हणजे कुंडली बघताना कशाचा आणि कशापैकी विचार केला पाहिजे की म्हणजे आपण कुठल्या ब्राह्मणाकडे कुंडली हा 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 चालू केलंय. काय बोलली? आपण आपल्याला कसं कळेल की हा ब्राह्मण नक्की खरं बोलतोय की खोटं बोलतोय की म्हणजे आपण ज्यांच्याकडे कुंडली पाहतोय ते विश्वासपात्र खरं बोलतायत की नाही. म्हणजे तुम्ही मला एक गोष्ट सांगितली होती त्याच्यावरून मी ठरवते की बाबा हा जो माणूस म्हणजे मागे काय घडलंय हे सांगू शकतो आपला पास्ट. माझं हेच म्हणणं आहे कधी कोणाकडे तुम्ही कुंडली बघायला गेल्यानंतर तो व्यक्ती तुमची कुंडलीवरून महादशा पाहून म्हणजे तुमच्या ग्रहाचे नक्षत्र आणि त्याची महादशा पाहून तुमच्या पास्ट मध्ये कोणत्या कोणत्या घटना होऊन गेल्या आहेत आणि ते कोणत्या वेळेला झालेल्या आहेत हे परफेक्ट सांगू शकेल. त्यांच्याकडूनच तुम्ही तुमचं भविष्य नक्की जाणू शकाल. ज्यांना ओके भूतकाळ सांगता येत नाही त्यांच्याकडून तुम्ही भविष्य काय समजणार? ओके. म्हणजे भूतकाळ जाणणं खूप गरजेचं आहे थोडंफार तरी. थोडंफार कारण तुम्हाला कळलं पाहिजे ना की समोरचा व्यक्ती जो ज्योतिषी आहे त्यांना तुमचा भूतकाळ सांगता येतो का? कोणत्या ओके तरी घटना म्हणजे तुम्हाला झालेली अपत्य, तुमचं लग्न, तुम्हाला झालेला एखादा ऍक्सिडेंट किंवा तुमच्या घरामध्ये दिसलेलं एखादा आजारपण, विशिष्ट काळामध्ये दिसलेलं आजारपण म्हणजे ज्यांना शनीमध्ये राहूची अंतर्गत दशा चालू असते त्या वेळेला घरामध्ये आजारपण दिसतं. मग शनी ओके ज्या भावामध्ये आहे त्या भावावरून आम्ही ते आजारपण कोणाला झाले हे समोरच्याला प्रेडिक्शन करताना सांगतो आणि प्रश्न बोलतो की हे बरोबर आहे का? या वेळेला हे असं झालं होतं आणि त्याचं उत्तर जेव्हा हो येतं तेव्हाच मला कळतं की समोरच्याची कुंडली व्यवस्थित त्याची जन्मवेळ जन्म ठिकाण व्यवस्थित आहे. आपण त्याच्याविषयी प्रेडिक्शन भविष्यकाळविषयी सहज करू शकतो. ओके. आता मॅडम मला मला प्रश्नांची उत्तर माहिती आहेत तरी पण मी तुम्हाला विचारते का आता आपल्या युजर्सला माहित नाहीत बऱ्याचपैकी म्हणजे सबस्क्रायबर्सला आपल्या माहित नाहीत. तर मला असं विचारायचंय की तुम्ही अशा लोकांची कुंडली पाहता का ज्यांची जन्मवेळ त्यांना माहित नाहीये आणि जन्म तारीख पण त्यांना माहित नाही. मग त्याच्यासाठी काय काय लागेल आणि पाहू शकता का? हो. ज्या व्यक्तीची जन्मवेळ माहिती नसते, बऱ्याच लोकांना जन्माचा महिनाही माहिती नसतो, वर्षही माहिती नसते. अशा वेळेला आम्ही प्रश्न कुंडलीवरून कुंडली तयार करतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीने मला केलेला फोन किंवा जी हा व्यक्ती माझ्या घरी येते ती ज्या वेळेला माझ्या घरी येते ती वेळ मी टिपून ठेवते. म्हणजे ओके एखादी व्यक्ती जर 6:25 आली तर 25 मिनिटाला सुरू होते ती कुंडली मी चालू करते आणि त्या कुंडलीवरून त्याचं प्रेडिक्शन सुरू करते. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये मी पहिला प्रश्न विचारते त्या व्यक्तीचं लग्न झालं असेल तर लग्नाचं वर्ष विचारलं जातं. त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं मॅडम पहिलं अपत्य तुमचा कॅमेरा थोडासा हलतोय. तुम्ही नीट दिसत नाहीये. हा आता बरोबर आहे. हा
म्हणजे पहिलं अपत्य. एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याकडे येते तेव्हा ती ज्या वेळेला येते त्यावेळेची प्रश्न कुंडली तयार होते. 5-5 मिनिटाचं एक एक लग्न असतं. 6:25 जर एखादी व्यक्ती माझ्याकडे आली तर 25 ते 30 या वेळेमध्ये जे लग्न चालू होतं त्या प्रश्न कुंडलीच्या लग्नावरून मी त्याचं लग्न निर्धारित करते. त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं लग्नाची तारीख, पहिल्या लग्नाची तारीख ती आपण लिहून ठेवायची असते. त्याचप्रमाणे त्याला झालेलं पहिलं अपत्य याची देखील तारीख लिहून ठेवली जाते आणि त्याच्यावरून मग वर्ष आणि ती जी कुंडली आहे ती प्रेडिक्शनला आपण चेक करता येते. हे 3-4 पद्धती असतात. चतुर्विशांश पद्धतीमध्ये जावं लागतं, सप्तमांश कुंडली होऊन जातं आणि नंतर आम्ही त्याची कुंडली फाइंड करतो आणि मग त्या कुंडलीवरून त्यांना मी त्यांचं पहिलं भूतकाळ विचारतो, म्हणजे ती कुंडली बरोबर आहे की नाही. या काळात तुमचा काही प्रॉब्लेम झाला होता का, किंवा या काळात तुमचा काही ग्रोथ झाला होता का. ओके. जर ते बरोबर आलं तर पुढे. शनी मंगळचा जर काही संबंध असेल तर अपघात होतो, पण शनी मंगळचा संबंध आयटी क्षेत्रामध्ये प्रगती पण होते. जिथे शनी आणि मंगळाचा संबंध येतो त्यानुसार ते प्रश्नाचं स्वरूप ठरलेलं असतं. ओके. आणि मॅडम आता जर एखाद्याचं म्हणजे आता तुम्ही सांगितलं की तुम्ही प्रश्न कुंडली वगैरे बघता, आपण त्याला कितपत खरं मानू शकतो की म्हणजे कितपत हे योग्य येऊ शकतं, म्हणजे 50% 90% असं कसं? बऱ्याच वेळेला आतापर्यंतचा माझा अनुभव आहे, जी व्यक्ती माझ्या घरी ज्या वेळेला येते त्यावरून जी मी प्रश्न कुंडली टाकते त्या प्रश्न कुंडली म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा माझ्या घरी 6:15 ते 20 मिनिटापर्यंत येते तेव्हा ती व्यक्ती मला जमीन घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे किंवा घरामध्ये काहीतरी समस्या आहे असे प्रश्न घेऊनच येताना दिसते. मी कुंडली न बघता देखील ती व्यक्ती ज्या वेळेला माझ्या घरात येते किंवा कॉलवरती करत असताना ती व्यक्ती ज्या वेळेला मला कॉल करते त्याच्यावरून मला कळतं की त्या व्यक्तीचा पहिला प्रश्न काय असणार. ओके. आणि मॅडम माझा आता तिसरा प्रश्न असा आहे की तुम्हाला म्हणजे माझ्या असं थोडंसं कानावर आलंय की तुम्हाला नाडी विद्या पण जमायला लागलीये आणि म्हणजे तुम्ही चांगलं करताय त्यात पण. म्हणजे ते कसं असतं आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्ही युजर्सला सांगा. नाही, नाडी विद्या बघायला गेलं ना तर पराशर ऋषीनुसार मी ती कुंडली अध्ययन करते. त्याच्यापेक्षा मला नाडी विद्येपेक्षा पण मला नक्षत्रांवरती बोलायला जास्त आवडतं. एखादी व्यक्ती नक्षत्राच्या कोणत्या चरण मध्ये जन्माला आली त्यानुसार त्या व्यक्तीचं स्वरूप सांगता येतं, ती दिसायला कशी ते सांगता येते, ती कोणत्या क्षेत्रात जाणार हे देखील आपल्याला नक्षत्रावरून. नक्षत्र हे दोन, एक चंद्र नक्षत्र आणि एक लग्न नक्षत्र. हे दोन्ही चंद्र नक्षत्रावरून व्यक्तीचा स्वभाव सांगता येतो, तर लग्न नक्षत्रावरून व्यक्ती नक्की काय विचार करते हे सांगता येतं. प्रत्येक स्थानामध्ये जसं नक्षत्र असतं प्रत्येक ग्रह कोणत्या ना कोणत्या तरी नक्षत्रामध्ये बसलेला असतो आणि ते नक्षत्र पण चरण महत्वाचा. प्रत्येक नक्षत्राचे 4 चरण असतात, त्याच्यानुसार त्याचे फलित वेगळे येते. ओके. आता मॅडम माझा 5वा प्रश्न हा आहे की आपल्या लाईफ मध्ये नक्षत्रांचा आणि ग्रहांचा कितपत म्हणजे सगळ्यात जास्त उच्च परिणाम कशाचा दिसून येतो? नक्षत्रांचा. ग्रह कोणत्या नक्षत्रात बसलाय यावरून आपल्याला सांगतात. जसं बघायला गेलं तर मेष राशीमध्ये शनी निश्चेचा होतो, पण त्याच्यामध्ये पण मेष राशीमध्ये तो अश्विनी नक्षत्रात बसतो तेव्हा तो निश्चेचा प्रभाव देतो. म्हणून फक्त मेष राशीमध्ये शनी आहे म्हणून तो निश्चेचा होत नाही, तर तो त्या नक्षत्रात जेव्हा मध्ये येणार तेव्हा तो निश्चेचे फळ द्यायला तयार असतो. ओके. आता मला 5वा प्रश्न हा विचारायचा आहे की पहिली गोष्ट मी प्रत्येक युजर्सला सांगते, प्लीज तुम्ही लाईक करा आणि जे काही तुमचे प्रश्न असतील ना ते चॅट बॉक्स मध्ये नक्की विचारा. आणि मॅडमांना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, त्यांचा सुद्धा युट्यूब चॅनल आहे, ऑब्व्हियसली ते आता जॉईन झालेत, त्यांना सबस्क्राईब करा आणि मला पण सबस्क्राईब करा. हा, आणि पत्रिका बघायची असेल तर ते हे जेव्हा मी पोस्ट करेनच, आमचं जेव्हा लाईव्ह चॅट संपेल, लाईव्ह सेशन संपेल तेव्हा मी मॅडमांचा नंबर, नाव आणि पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की टाकेल, तर त्यांच्याकडे तुम्ही व्हिजिटही करू शकता, त्यांना तुम्ही भेटू शकता आणि त्यांच्या चॅनलची लिंक सुद्धा देईल, त्यांना तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. काही डाऊट असतील त्याच्या थ्रू तुम्ही मॅडमांना तुम्ही युट्यूबला खाली कमेंट जरी केली तरी मॅडम रिप्लाय देतील, बघतील. हा,
आता माझा 5वा प्रश्न हा आहे की आपल्या आयुष्यात म्हणजे लोक न्यूमरोलॉजी आजकाल खूप ट्रेंडिंगला आली, आहे. तर न्यूमरोलॉजीचा कितपत फरक होतो आपल्या आयुष्यात? होतो ना. आता तसं बघायला गेलं तर हे वर्ष हा 2025 या हा तिन्ही चारही अंकांची जर बेरीज केली 2 + 0 + 2 + 5 याची बेरीज येते 9. हा 9 हा अंक मंगळचा आहे. ओके ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळाची महादशा चालू आहे, ज्यांच्या ओके कुंडलीमध्ये मंगळ उच्चेचा आहे, हा त्यांच्यासाठी हे वर्ष उत्तम धडाडी करण्याचं आहे. सैन्य दलामध्ये प्रवेश करायचा असेल, त्याच्यामध्ये तुम्ही सहजपणे प्रवेश करू शकता. खेळामध्ये प्रगती करायची असेल तर हे वर्ष खेळासाठी उत्तम लाभ देणार आहे. या वर्षीचं क्रिकेटमध्ये बघा, सगळ्यांनी अनुमान टाकले होते की क्रिकेटमध्ये आपण ती ट्रॉफी जिंकणार नाही, आणि ओके मी ठाम होती की हे वर्ष मंगळचं आहे, ट्रॉफी कशी नाही मिळणार. आपल्या व्यक्तींच्या ओ ज्यांचा मंगळ उत्तम असतो त्याच व्यक्ती क्रिकेटमध्ये एंट्री करतात. आणि भारताची ओके वृषभ राशीनुसार म्हणजे वृषभ लग्नाची कुंडली आहे, आणि वृषभ लग्नाला या वर्षी उत्तम कालखंड आहे. हा, ओके पण ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ निश्चेचा आहे, ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ म्हणतात ना प्रभावशाली अवकारक ग्रह असेल, त्यांच्यासाठी मात्र मंगळाची ही दशा त्रासदायक होताना दिसते. म्हणजे ओके उदाहरण सांगता गेलं तर आतापर्यंत आलेल्या अनुभवावरून मेष राशी म्हणजे मेष लग्न ज्यांचं आहे त्यांच्या कुंडलीमध्ये आतापासून मेष मंगळची रास आहे. मेष आणि वृश्चिक ह्या हा दोन्ही मंगळच्या राशी आहेत, पण तरीही शनी हा आता द्वादश मध्ये प्रवेश करत असल्यामुळे लाईफ पार्टनरला आजारपण येण्याचे कालखंड चालू आहे. म्हणजे ओके बरेच मेष लग्नवाले स्वतःच्या लाईफ पार्टनरला म्हणजे जीवनसाथीला काही ना काहीतरी आजारपण आहे, त्याच्यासाठी डॉक्टरच्या फेऱ्या मारतायत, आणि त्यांचं नक्की आजारपण काय आहे हे शोधण्यामध्येच पैसा जास्त जातो. ओके त्याप्रमाणे मेषवाली व्यक्ती जर आउट ऑफ इंडिया जाण्याचा विचार करत असेल तर मात्र त्यांना हा प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून म्हणते ना, ओके मंगळ कुंडलीमध्ये मंगळ कुठे बसला आहे आणि त्याची दृष्टी कोणत्या कोणत्या भावावर पडत आहे, यानुसार आपल्याला मंगळचे फळ मिळते. साधारण ओके लोक गोचर बघताना नॉर्मली काय करतात, मेष म्हणजे माझ्या लाईफ मध्ये हेच होणार. अहो, पण तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ कुठे बसला आहे हे लोक बघत नाही. मेषचं ओके प्रामुख्याने सांगितलं की मेषला भरभराट आहे, पण तुमचा मंगळ जर निश्चयाचा असेल तर तुम्हाला ती भरभराट कशी भेटेल. बरोबर म्हणून ज्योतिषामध्ये ग्रह बघण्याच्या बरोबर आपल्या कुंडलीत त्या ग्रहाचं स्थान कुठे आहे हे देखील महत्वाचं आहे. आणि म्हणून या ओके वर्षी ज्याचा मंगळ उत्तम आहे त्याची प्रगती उत्तम चालू आहे, पण ज्याचा मंगळ समस्येमध्ये आहे ते कर्जामध्ये आहे किंवा आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जात आहे. ओके मी सबस्क्रायबर्सला परत सांगते, तुम्ही नक्की लाईक करायला अजिबात विसरू नका आणि मॅडमांना सुद्धा सबस्क्राईब करा. आणि चॅटबॉक्समध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा. मला मॅडमांना प्रश्न विचारायचे म्हणून नाही, मला ह्या छोट्या मोठ्या गोष्टी मॅडमांनी आधीच शिकवलेल्या आहेत. मी तुमच्यासाठी एवढे बेसिक, आजचं जे सेशन चालू आहे बेसिक लेवलवर चालू आहे. बेसिक हा, मी याच्यानंतर तुम्ही जेव्हा सांगणार तुम्ही मला चॅटबॉक्समध्ये सांगाल की नेक्स्ट सेशन मॅडमांनी सोबत हवंय तर मी नक्की घेईल, आणि जरा वरची याच्यापेक्षा अप लेवल असेल. आज जे चालू आहे ते एकदम बेसिक बेसिक चालू आहे. आता म्हणून मॅडम मला माझं नॉर्मली मी दररोज एक स्टेटस ठेवते. आजचं एक हा स्टेटस आहे, हा द्वादश भावचा स्वामी जिथे हा बसतो त्या स्थानाचा आपण खर्च करावा, म्हणजे हा आपल्या आयुष्यातली समस्या आपोआप कमी होतील. ओके द्वादश भाव 12 भावाचा स्वामी जर लग्नात बसला असेल तर व्यक्तीने स्वतःवरती खर्च करावा, म्हणजे त्याची प्रगती उत्तम होते. ओके आता मॅडम मला तुम्हाला 5वा प्रश्न असा विचारायचा आहे की माणसाच्या आयुष्यात लग्न कुंडलीला आणि चंद्र कुंडलीला कितपत महत्व आहे. मला यांची उत्तरं माहिती आहेत पण आपल्या युजर्ससाठी सांगा. चंद्र कुंडली ही व्यक्तीचं मन सांगते. ओके व्यक्ती मनाने कशी आहे, व्यक्ती मनाने विचार कसा करते, व्यक्ती नात्यांमध्ये कशी आहे, व्यक्ती ओके नातं कसं टिकवते, ही चंद्र कुंडली सांगते. तर लग्न ओके कुंडली व्यक्तीचं कर्म कसं असणार हे सांगते. व्यक्ती कोणत्या कर्म क्षेत्रात जावी, व्यक्तीने स्वतःच पर्सनॅलिटी कशी ठेवावी, त्याप्रमाणे पराक्रम कोणता करावा, शिक्षण कोणतं घ्यावं, नोकरीमध्ये
कोणत्या क्षेत्रामध्ये एंट्री करावी. आपल्याला भाग्याची साथ कशी मिळणार हे देखील आपल्याला लग्न कुंडलीवरून समजतं. लग्न कुंडली ही वयाच्या 28 वर्षापर्यंत आपल्याला उत्तम प्रश्नाची उत्तर देते. पण त्याच्या पुढच्या लाईफ मध्ये जर बघायचं असेल तर लग्न कुंडली बरोबर नवांश कुंडली पण नक्की पाहावं. ओके. आता माझा 6वा प्रश्न असा आहे की आठवड्याला म्हणजे प्रत्येक खूप लोक बोलतात की आम्ही खूप दान करतो पण आम्हाला काहीही फायदा होत नाही. पण नक्की काय आणि कशा प्रकारचं माणसाने दान केलं पाहिजे? हे पत्रिकेवरून ठरतं की त्यांच्या न्यूमरोलॉजीवरून ठरतं की आपल्या मनाने काहीही केलं तर कसं? तुमच्या मते उत्तम दान कुठलं आणि हे पत्रिका पाहून ठरतं की नाही हे सांगा. माझ्या मते जर तुम्हाला आजारपण आला असेल तर षष्ठ स्थानाच्या दान करावं. म्हणजे षष्ठ स्थानाचा मालक असेल त्या ग्रहाचं दान करा किंवा षष्ठ स्थानमध्ये जो ग्रह बसला असेल त्याचं दान करावं. जर आपल्याला पुढचं अडथळे येत असेल, मोठमोठे समस्या येत असतील तर अष्टमचं दान करावं. आणि आपल्याला खरंच एखादं दान करायचं आहे जे आपल्याला भाग्याची साथ मिळू देऊ शकतात तर द्वादश भावाचं दान सगळ्यात उत्तम दान असतं. ओके. आणि अष्टम स्थानचं दान अडथळ्यांसाठी. आपल्याला अडथळे येत आहेत तर अडथळ्यांवरती उपाय हे अष्टम स्थान देतं. अष्टमे जिथे बसतो त्या ठिकाणचं कार्य आपलं बाकी राहिलेलं असतं. म्हणजे अष्टमे जर द्वितीय स्थानात बसला असेल तर परिवार विषयी मागच्या जन्मी तुम्ही परिवाराची जबाबदारी घेतली नसेल किंवा मागच्या जन्मी तुम्ही पैशा संबंधित थोडं कार्य कमी ठेवून तुमचा मृत्यू झाला असेल तर या जन्मी सतत तुमचं लक्ष पहिलं काय असणार की माझ्या फॅमिलीला सिक्युअर करायचं. ओके. अष्टम त्याच्यामध्ये जे अडथळे येतात त्यासाठी अष्टमचं दान फार महत्वाचं असतं. ओके. मॅम, आपल्या सबस्क्रायबरने एक प्रश्न विचारलाय. त्यांचं असं म्हणणं आहे, सबस्क्रायबरचं नाव आहे उद्धव बाळासाहेब जांभळकर. त्यांनी एक प्रश्न विचारलाय की जेव्हा शनी मीन राशीत जातो तेव्हा कोणत्या घटना किंवा कोणता बदल जगात घडून येतो? मीन राशीमध्ये बघण्यापेक्षा मीन ही भावनिक रास आहे, धार्मिक रास आहे. या वर्षी मीन राशीमध्ये शनी हा 29 मार्चच्या नंतर येत आहे. 29 मार्चच्या नंतर मीन राशीमध्ये 3 नक्षत्र येणार आहेत. उत्तर भाद्रपद, रेवती आणि पूर्व भाद्रपद. पूर्व भाद्रपद गुरुची राशी आहे. उत्तर भाद्रपद हे नक्षत्र हे शनीचं आहे. तर रेवती हे नक्षत्र हे बुधाचं आहे. आपला चंद्र या तिघांपैकी कोणत्या नक्षत्रात बसला आहे? जेव्हा शनी त्या नक्षत्रात येणार तेव्हा मीन राशीतल्या त्या व्यक्तीला 90 दिवसाची साडेसाती लागते. त्या ह्याच्यामध्ये आपण जर एखाद्या मोठ्या व्यक्तीचा अपमान केला किंवा आपल्याकडून आपल्या खालची जी व्यक्ती आहे तिचाही अपमान किंवा स्वच्छता कर्मचारी यांचा देखील अपमान झाला या 90 दिवसामध्ये तर त्याचे परिणाम तुम्हाला पुढील 7.5 वर्ष भोगायला. या वर्षी मीन राशीमध्ये शनी, राहू, शुक्र, बरं चंद्र येणार मध्ये का 2.25 दिवसांनी चंद्र तिथे येतो. सगळ्या ग्रहांची युती होताना दिसते आणि ही युती एप्रिल महिन्यात होताना दिसते. त्यामुळे एप्रिल महिन्यात शक्यतो महत्वाचे बदल करताना विशेष काळजी घेणे महत्वाचं आहे. म्हणजे राहूची युती ही मीन राशीत मध्ये होत असल्यामुळे ज्या व्यक्तींचा 2002 मध्ये काही समस्या आली असेल किंवा 2013 मध्ये ज्यांना काही समस्या आल्या असेल त्याच प्रकारच्या समस्या 2025 मध्ये त्यांना येताना दिसू शकतात. ओके मॅडम, आपल्या पुढच्या युजर म्हणजे सबस्क्रायबरांचा प्रश्न आहे. त्यांचं नाव आहे संजय जगदाळे. त्यांनी विचारलंय की शनी 7.5 मध्ये पाय का दुखतात? शनी 7.5 मध्ये सगळ्यांचेच पाय दुखत नाही. म्हणून तुम्ही बोलले ना शनी बसला कुठे आहे त्याची दृष्टी कोणत्या स्थानावर पडते त्याच्यानुसार ते होते. मकर, कुंभ हे पायदुखीचे 2 ठिकाणे आहेत. या 2 राशीवरती शनीची दृष्टी पडत असेल तर पायदुखी होते. शक्यतो सगळेच म्हणतात शनीची 7.5 त्रासदायक असते पण काही लोकांसाठी शनीचे 7.5 मध्ये अनेक मोठमोठे प्रगती करणारे उद्योजक पण आपल्या भारतामध्ये आहेत. ओके. म्हणून आणि मॅडम कधीच नसतो. आपलं कर्म चांगलं ठेवा, शनी नेहमी चांगलं. ओके.
मॅडम माझा 6वा मला आता प्रश्न कितवा चालू आहे ते पण लक्षात नाहीये, पण मी विचारते. करायचं प्रश्नांचं काय करायला पाहिजे आता सुचला नक्की विचारा. हा, मला आता हे विचारायचंय की प्रत्येक ग्रहाची काही ना काहीतरी क्वालिटी असेल. हा हा, मग अशी एक एक क्वालिटी प्रत्येक ग्रहाची तुम्ही सांगू शकता का? म्हणजे चंद्राची, मंगळची, बुधाची. आता सूर्य बघितलं तर आत्मा. सूर्य हा, काय राज्य करायचंय. सूर्य राईट. हा सिंह राशीला रिप्रेझेंट करतो. सिंह ओके. लोकांना काय वाटतं की माझं राज्य असावं. ओ. तसं ज्यांचा सूर्य बलवान असतो त्यांना एक असं नाही नेता बनण्याची नेतृत्व करण्याची कला असते. त्याचप्रमाणे ज्यांचा सूर्य नवम दशम मध्ये असेल त्यांना म्हणजे त्यांच्या फॅमिलीत कोणतरी गव्हर्नमेंट जॉबवर असतं असं असतं. हा. चंद्र बोलला तर मन, मनाने हळवी, मनाने विचार करणारी व्यक्ती. ज्यांचा ओके. चंद्र दशमात असतो त्यांना पण गव्हर्नमेंट जॉबसाठी म्हणजे पाण्याच्या ठिकाणी जॉब उत्तम लागतो. ज्यांच्या चतुर्थामध्ये चंद्र असतो त्यांचा आईविषयी कनेक्शन खूप स्ट्रॉंग असतं किंवा त्यांच्या घराजवळ पाण्याविषयी किंवा एखादं देऊळ असेल किंवा पाण्याचा एखादा मार्ग असतो म्हणजे नदी असेल काही पाण्याविषयी कोणता तरी मार्ग त्याच्या घराजवळ नक्की असतो किंवा सरकारी कार्यालय असतं. म्हणजे चंद्र हे मनाचं रिप्रेझेंट. ती व्यक्ती मनाने हळवी असते. पण तो चंद्र वृषभ राशीमध्ये आहे की वृश्चिक राशीमध्ये आहे हे पण बघणे फार महत्वाचं आहे. चंद्र अमोक्षेचा चंद्र असेल तर तो पापग्रह होतो आणि पौर्णिमेच्या जवळचा चंद्र असतो तो शुभग्रह म्हणून म्हटला जातो. ओके. मंगळ म्हणा तर मंगळ म्हणजे धडाडी स्वतःची निर्णय क्षमता असलेली व्यक्ती. आता मंगळावर आता सकाळी मला आलेला प्रश्न म्हणते बरेच लोक म्हणतात मांगलिक आहे मांगलिक आहे. मी बऱ्याच जण म्हणते अरे मंगळ शांती कधीच करू नका. मंगळ ओके. म्हणजे काय तर तुमच्याकडे असलेली धडाडी. लेडीजला पूर्वीची लेडीज काय करायची फक्त काय लग्न करून सासू सासऱ्यांना खुश ठेवायचे घरातली काम करायचे म्हणून तिला मंगळ शांती करत असेल तर ओके ते जुना जमाना झाला. पण हा. आता महिला ह्या फक्त घरात न राहता घराच्या बाहेर देखील अनेक कर्मक्षेत्रामध्ये आघाडी घेताना दिसतात आणि त्यांनी जर मंगळ शांती केली तर त्यांचं कर्मक्षेत्र प्रभावित होतं आणि बरोबर. म्हणूनच मंगळ शांती करणे हे मला अजिबात मान्य नाही. एक गोष्ट आता मी सकाळी पण तिला सांगितलं गांधारी हे महाभारत का घडलं तर मंगळामुळे. मंगळ ओके. दोष गांधारीकडे मंगळाचा दोष होता म्हणून एका ब्राह्मणाने तिला सांगितलं की तू मांगलिक आहे त्यामुळे तुझा पहिला पतीचा मृत्यू होण्याचा योग आहे. म्हणून तिच्या वडिलांनी तिचं लग्न एका बोकडा बरोबर लावलं आणि नंतर त्या ओ. बोकडाला मारण्यात आलं आणि ओके. त्याच्यानंतर लगेच तिचा त्याचं विवाह. जे कौरव हा त्याला तिला स्थळ आलं. ते स्थळ तो आंधळा होता म्हणून घरातले म्हणजे त्याच्या वडिलांना तिच्या भावाला तिला ते स्थळ पसंत नव्हतं. पण एक बलाढ्य राज्य आहे भीष्मासारखा त्यांचा सेनापती आहे त्यांना नकार देणे शक्य नसल्यामुळे स्वतः गांधारीने स्वतःच्या वडील आणि राज्याला संरक्षण करण्यासाठी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधली की चला आता मी आंधळी झाली मी त्या व्यक्तीशी लग्न करू शकते. ओके. लग्न झाल्यानंतर मात्र जेव्हा त्यांना कळलं तिच्या नवऱ्याला कळलं कोण कौरव. कौरवांचे वडील कोण नाव नाही माहिती. पांडुपुत्र पांडूचा मोठा भाऊ कोण हे तर मेन आहे ना. म्हणून तर बऱ्याच लोकांना महाभारताची नावापासून सुद्धा हा. पण जेव्हा ते कळलं ना तेव्हा त्यांचा युगो दिखावला गेला आणि त्याला ओके. वाटलं मी या राजाचा महाराज आहे माझ्या समोर सगळे नमतात आणि मी हिचा दुसरा पती आहे आणि हे सत्य त्यांनी माझ्यापासून हे सत्य त्यांनी लपवलं. माझ्यापासून लपवलं आणि याचा राग येऊन मग त्यांनी काय केलं त्यांनी गांधारीच्या माहेरच्यांना सगळ्यांना सांगितलं की तुम्ही संपूर्ण तुमचं जे काही फॅमिली आहे जी काही तुमचं सैन्य आहे ते येऊन आमच्या राज्यात यावे. काही कार्यक्रम ठेवला होता सगळ्यांनी यावं. आता जावयांनी बोलवले आणि ते पण एवढ्या बलाढ्य राजांनी बोलवले म्हणून ते सगळे तिथे गेले आणि त्यांना कैद करण्यात आले. ओके. आणि मग त्यांना मारण्यासाठी का झालं मंगळ मंगळ ओके. शांती म्हणून बोकडाशी लग्न लावलं आणि पुढे जाऊन आयुष्याचा ओके. मॅडम आता मी पुढचे मंगळाच्या ग्रह नंतर घेते.
पण आता खाली एक सबस्क्रायबरचा प्रश्न आलाय, त्याचं म्हणजे निरसन तुम्ही करू शकत असाल तर नक्की सांगा. पवार म्हणून नाव आहे, त्यांचं आलंय की एखाद्या व्यक्तीकडे आपले पैसे अडकले असतील तर ते परत मिळवण्यासाठी काय उपाय आहे? मॅडमांच्या आधी मी एक गोष्ट सांगते की काही उपाय हे कुंडलीवरूनच दिले जातात. तरी पण मॅडमांना काही माहित असेल, थोडं माहित तर आहेच, पण त्याचा लाभ कसा मिळेल याची खात्री नाही, पण तरी ते सांगतील. नाही, मी म्हणजे ना, एक तर तुमच्या कुंडलीमध्ये षष्ठ स्थानावरती जर मंगळची दृष्टी पडत असेल तर तुम्ही दिलेलं कर्ज कधीच लवकर परत मिळत नाही. म्हणून ज्या ओके. व्यक्तीच्या षष्ठ स्थानावर मंगळाची दृष्टी आहे त्यांनी लिखापडी केल्याशिवाय कधीच कोणाला कर्ज देऊ नये. हे वर्ष आहे हे कर्ज देण्याचं नाही तर कर्ज घेण्याचं आहे. तर बोलल्याप्रमाणे ज्यांचं कर्ज असेल त्यांनी हनुमानाच्या मंदिरमध्ये जाऊन जर हनुमानाच्या 41 दिवस कंटिन्यू दर्शन घेऊन जर त्याच्याकडे आपली मनोकामना नियमित मागत राहिला आणि कवन सो काज कठीण जग माई जो नाही होय तात तुम पाही हा मंत्र बोलून आपल्या घरी निघून यायचं. पण 41 दिवस नियमितपणे त्या ठिकाणी आपण जावं. त्याप्रमाणे मंगळ कर्ज असतं म्हणतात ना, कर्ज नष्ट करणारं एक स्तोत्र आहे, ते वाचन करावं, त्यांनी देखील होतं. मसूरची डाळ दान केलं तर त्यांनी देखील कर्जाविषयी फरक पडतो. ओके. हे प्रत्येकाच्या कुंडलीवर असतं. शक्यतो मंगळ पाहावा लागतो आणि मेन तुमची दशा कोणती चालू आहे त्याच्यावरती ते उपाय ठरलेले असतात. ओके मॅडम, आपल्या आयुष्यात सगळे बदल हे दशेनेच होतात, बरोबर? येस, आपण आपण ज्या मार्गाने कितीही जन्माला येतो हा. त्याच्यानुसार आपल्या इच्छा ठरतात. माझं आहे, ओके. रील आहे. ओके. मला हा प्रश्न विचारायचा की माणूस कुंडली प्रमाणे विचार करतो की मग माणूस जसा विचार करतो तशी कुंडली होते, याच्यात काय बदल आहे? माणूस जसे ग्रह नॉर्मली म्हणतात ना, ग्रह एवढ्या लांब आहेत ते आपल्यावर प्रभाव नाही टाकत. साधं राईट. उदाहरण द्या, चंद्रामुळे भरती आणि ओहोटी येते. कारण बरोबर. आपल्या पृथ्वी तलावर 70% पाणी आहे आणि हे पाणी मॅनेज कोण करतं तर चंद्र. चंद्र. तर आपल्या शरीरामध्ये पण 70% पाणी आहे आणि हे पाणी मॅनेज करतात ते ग्रह. ज्या ओके. ग्रहाची दशा चालू असते, ज्या ग्रहाची अंतर्गत दशा चालू असते त्यानुसारच व्यक्ती आपलं वर्तन करते. मंगळ ओके. खराब असेल तर आपण चुकीच्या पद्धतीने कर्ज घेतलं जातं आणि चुकीच्या पद्धतीचं कर्ज त्यात शनीची पण दृष्टी जर पडली किंवा शनीची साडेसाती सुरू झाली तर त्या कर्जामध्ये व्यक्ती रुतत जाताना दिसतो. ओके मॅडम, मी असं ऐकलं होतं की आता हे कलियुग चालू आहे, म्हणजे कलियुगच चालू आहे. याच्यामध्ये कुठले ग्रह जास्त मजबूत असणं गरजेचं आहे? कॉमनली मला काही सांगू शकता तर सांगा. मी गुरुला मजबूत असणे फार महत्वाचं आहे. पण हा. बुद्धी, त्याच्यानंतर बुध, बुध नॉर्मली आहे पण ज्याचा गुरु मजबूत आहे, ज्याचा शनी उत्तम आहे ओके. त्यांच्यासाठी हे वर्ष चांगलं आहे. पण सगळ्यात जर आता कलियुगाचा राजा म्हणाल तर राहू, ज्याचा राहू बरोबर. उत्तम तो अर्श से फर्श तक आणि फर्श से अर्श तक हा अर्ष्ट. राहू एकमेव रातोरात किस्मत बदलणारा ग्रह हा राहू. राहू मग आहे. कलियुगाचा राजा हा राहू. ओके. आणि कलियुगात माणसाने कुठल्या देवाची पूजा केली पाहिजे? कलियुगात असं नाही, प्रत्येकाने आपल्या कुंडलीतील पंचम स्थान जे आहे त्या पंचम स्थानानुसारच त्या स्थानात एखादा ग्रह बसला असेल तर त्याच्यानुसारच आपण देवता हे कराव्या. कारण त्या पंचम स्थान आपलं प्रारब्ध असतं, आपलं हा. संचित कर्म असतं आणि त्यानुसार जर ओके. आपण देवतेची पूजा केली तर आपल्या संचित कर्मामध्ये वाढ होते. ओके. मला नेक्स्ट प्रश्न असा विचारायचा आहे, म्हणजे हा प्रश्न नाहीये, ही एक कथा आहे, तर ती कथा तुम्ही प्लीज सांगा, मला असं वाटतंय. मला हा विचारायचा प्रश्न की देवतांचे गुरु बृहस्पती होते, म्हणजे Yes. आहेत, आणि राक्षसांचे म्हणजे दानवांचे गुरु दैत्य गुरु शुक्राचार्य आहेत. त्यांची थोडीशी तुम्ही माहिती सांगा. म्हणजे समजलं नाही नक्की. गुरु म्हणजे हा. तो दैत्य गुरुचं रिप्रेझेंट करतो, तर हा. शुक्र दैत्यांचं रिप्रेझेंट करतो. हा. आपण बघायला गेलं तर सध्याच्या कलियुगामध्ये बौद्धिक प्रगती एवढ्या लोकांना नको आहे, पण भौतिक प्रगती. शुक्र भौतिक, म्हणजे बरोबर. काय? भौतिक भौतिक सुख. प्रगती. हा. माझ्याकडे गाडी हवी, मला बंगला हवा, मला माझं बँक बॅलन्स उत्तम हवं, माझ्या हातात पैसा हवा.
एथिक कुणाला नको, राईट सगळ्यांना सुख हवं. म्हणून बरोबर. गुरुपेक्षा पण सगळ्यांना आता शुक्राचं महत्व पडतंय, की शुक्र जर माझ्याकडे पैसा असेल तर मला सर्व प्राप्ती होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. पण तरीही मी म्हणेन, ज्यांचा गुरु निश्चयचा असेल, ज्यांना गुरुचं बळ नसेल, पैसा टिकवण्यासाठी पण बुद्धी. बरोबर बरोबर. शुक्र फक्त पैसा देतो, पण गुरु बुद्धी सुद्धा देतो. हा, पैसा टिकवण्याची बुद्धी, योग्य मार्गाने पैसा आपण जास्तीत जास्त कसा कमवावा हे गुरु देतो. तर अयोग्य मार्गाने म्हणजे फक्त स्वतःचा फायदा, अशा मार्गाने पैसा कमवण्याचं कार्य शुक्र पण नक्की करतो. पण त्या शुक्रावरती कोणत्या कोणत्या ग्रहाची दृष्टी आहे त्याच्यावर डिपेंड असतं. शुक्रावरती राहूची दृष्टी असेल तर व्यक्ती जास्त पैसा करणारा असतो. शनीची दृष्टी असेल तर पैशाचं महत्व जेव्हा शुक्रामध्ये शनीची अंतर्गत दशा येते तेव्हा नक्की त्याला कळून जातं. ओके मॅडम, आपला एका सबस्क्रायबरचा असा प्रश्न आलाय. आता सबस्क्रायबर आहेत की नाही आय डोंट नो, पण त्यांचा प्रश्न आलाय. पूजा काळे त्यांचं नाव आहे. ते म्हणतात देवगण व राक्षसगण या दोघांमध्ये लग्न होऊ शकते का? देवगण राक्षसांमध्ये लग्न होण्यात प्रॉब्लेम नसतो. फक्त राक्षस गणाची व्यक्ती जी असते ना, स्वतःच म्हणणं साम दाम दंड भेद या नीतीने पूर्ण करते. तर देवगणामध्ये मग काय असतं की ओके आपण हिला सपोर्ट करूया, म्हणजे देवगण सपोर्टला राहतं आणि राक्षसगण स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आग्रही राहतात. जर समोरच्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये म्हणजे ज्याचं देवगण आहे त्याचा मंगळ जास्त बलीन असेल, म्हणजे खूप उच्चचा नसेल, तर तो व्यक्ती त्या राक्षसगणाला पण व्यवस्थित समजून घेईल. पण राक्षसगण क्षत्रिय, देवगणामध्ये पण क्षत्रिय गण आहेत. क्षत्रिय गण म्हणजे माझं, मला मिळवायचंय हे त्याच्या मागचं हे असतं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे ना, तर देवगण राक्षसगण जुळवायला काही समज, हा मनुष्यगणाची जुळवून, मनुष्यगण आणि राक्षसगण जुळवून नाही. मी देवगण राक्षसगण जुळवायला समस्या नाही. जर एखादा क्षत्रिय असेल मनुष्यगणामध्ये तर होऊन जात. ओके, सेम सेम गण सुद्धा चालतील बरोबर. मनुष्य आणि देव चालेल, मनुष्य आणि देव चालतो. मनुष्य राक्षसाबरोबर जमत नाही, कारण असं का? राक्षस मनुष्यामध्ये मग समस्या येते. किती झालं तरी मनुष्यगण जरा भित्रागणामध्ये मोडला जातो आणि राक्षसगण धडाडी, त्याला लगेच क्विक ऍक्शन करायची असते. एखादा निर्णय त्यांनी घेतला तर लगेच त्याला उद्या, म्हणजे आज ठरवलं तर उद्या लगेच तो चालू. मनुष्यगण म्हणजे राक्षसगण निर्णय घेतो. राक्षसगण सत्ता चालवणारा असतो, मनुष्यगण जर समोर असेल तर बरोबर. घरात त्यांची सत्ता असते, त्यांचं वर्चस्व असतं. मग ते पुरुषाचं असू दे किंवा स्त्रीचं असू दे, ज्याचा राक्षसगण असेल त्याच्यावर असर असणार. ओके, म्हणून राक्षस आणि मनुष्य जुळवू नये. आणि मनुष्य आणि मनुष्य चालतं, दोघं एकमेकांना समान आहे. आणि आता लग्न पत्रिका जुळवण्यासाठी काय काय बघावं हे तुम्ही थोडंसं सांगा, म्हणजे लोक बघतील पुढे जाऊन जर त्यांना करायचं असेल तर. ज्यांना आता गुणमिलन हा जो प्रकार आहे ना, आजकाल एवढे आपल्याकडे सॉफ्टवेअर आहे ना, सरळ एक कोणतेही सॉफ्टवेअर उचला, कोणत्याही सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही मुलाची जन्मतारीख जन्मवेळ सगळं टाका, मुलीची जन्मतारीख जन्मवेळ टाका आणि सरळ मिलन टाका, तुम्हाला कुंडली मिलन दिसेल. हे जुन्या पद्धतीचं आहे. पण मी तुम्हाला म्हणेन व्यक्तीचा मंगळ बघा नक्की कुठे बसला आहे ते महत्वाचं असतं. व्यक्तीचा प्रथम स्थानचा मालक म्हणजे पुरुषाची कुंडली आणि स्त्रीची कुंडली, पुरुषाच्या कुंडलीचा लग्न कुंडलीचा मालक स्त्रीच्या कुंडलीमध्ये कुठे बसला आहे हे पाहावं. म्हणजे ती व्यक्ती कशी आहे आणि एकमेकांना समजून घेणार आहे की नाही हे कळतं. दुसरा भाव आहे पंचम भाव म्हणजे प्रेम, हा प्रेमाचा स्वामी कुंडलीमध्ये कुठे बसला आहे हे पाहावं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सप्तम स्थान, सप्तम स्थानामध्ये पापग्रह असतील किंवा सप्तम स्थानाचा मालक जर षष्ठ अष्ट किंवा द्वादश स्थानात बसला असेल तर विवाहामध्ये समस्या दिसतात. आणि त्याच्यामध्ये पण शनी, राहू, केतू, मंगळ आणि सूर्य यांची दृष्टी जर त्याच्यावर पडत असेल तर पहिला विवाह समस्येमध्ये येतो. ओके, मग मॅडम याच्यासाठी पर्याय म्हणून आजकाल आता आजकालचं मला माहित नाही, पण बरेच ब्राह्मण असं सांगतात की कुंभ विवाह केल्याशिवाय लग्न करू नये. हा कितपत योग्य पर्याय आहे? मी तुम्हाला तेच बोलली की मंगळ शांती हा प्रकार करण्यापेक्षा तुम्ही कुंभ विवाह
नॉर्मली मगाशी बोकडाचं म्हणून जाणीवर राईट कळलं मला ते. तुमचं पहिलं लग्न हे सप्तम स्थानावरून बघतात आणि दुसरं लग्न हे नवम स्थानावरून बघतात. जेव्हा तुम्ही एखादा कुंभ विवाह करता, काय करता, तेव्हा तुम्ही दुसरं लग्न भाग्य म्हणजे तुम्हाला भाग्याची साथ कमी मिळेल. भाग्यामध्ये आणलं ना, दुसरं लग्न नवम, मग तुम्ही पहिला व्यक्ती स्वतःच्या हाताने मारल्यानंतर मग तुमचं लग्न कुठल्या भावाने बघणार? भाग्याने. म्हणजे लग्न केल्यानंतर भाग्य कसं उजवायचं, भाग्याची साथ मिळत नाही म्हणून मग नंतर प्रश्न विचारायचा नाही. आणि कुंभविवाह प्रत्येकालाच करावा असं नाही, ज्यांचा मंगळ म्हणजे जे लोक मांगलिक आहेत त्यांनीच करावा, बरोबर? नाही, फक्त मांगलिक नाही, जर द्वितीय स्थानामध्ये आहे, अष्टम मध्ये आहे आणि अनेक पापग्रहांनी तो दृष्ट असेल, सप्तमेश, हा जर समस्येमध्ये असेल तरच तो विचार करायचा असतो. पण ह्याच्यापेक्षा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे एकाच व्यक्तीबरोबर दोनदा विवाह करावा, कुंभमेळ्याची गरज लागत नाही. म्हणजे आधी वैदिक पद्धतीने लग्न करा आणि नंतर कोर्ट मॅरेज करा. ओके ओके. हा, आता युजर्सला काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा, म्हणजे सबस्क्रायबर्सला काही प्रश्न असतील तर विचारा. मी जरा सबस्क्रायबर्सची नावं घेते, कोणी 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 काय काय हे केलंय. अंजली सागर शिंदे हाय, पूर्वा काळे हाय, शहाजी निपाणेंनी हे केलंय, अक्षय गोरेंनी थंब पाठवलाय, मी मराठीने हाय पाठवलंय, उद्धव जांभळकरांचा प्रश्न झालाय, संजय जगदाळेंचा पण प्रश्न झालेला आहे. खूप छान प्रोग्राम आहे, थँक्यू. अंजली सागर शिंदे म्हणतात की फुल इन्फॉर्मेटिव्ह लाईव्ह सेशन आहे. वैदेही दूधसागरे म्हणतायत, म्हणजे ते नमस्ते आणि थंब पाठवलंय त्यांनी पण, थँक्स पाठवलंय संजय जगदाळे यांनी, धन्यवाद. जांभळकर यांनी पाठवलंय, दशरथ आंधळेंनी हॅलो पाठवलंय, पवार साहेबांना पण त्यांनी पण तोच प्रश्न विचारला होता, पैसे अडकलेत, त्याचा उपाय मॅडमांनी ऑलरेडी सांगितलाय. पूजा काळे यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली, देवगण आणि राक्षसगण. हा, आता मला नेक्स्ट प्रश्न असा विचारायचा मॅडम, आपल्या आयुष्यात कुठलीही गोष्ट करताना मुहूर्त कितपत फायदेशीर असतात? मुहूर्त तर सगळ्यात उत्तम असतो. कोणतीही गोष्ट जर मुहूर्तावर केली तर त्याचा लाभ आपल्याला उत्तम पद्धतीने मिळतो. पण प्रत्येकाचा मुहूर्त बघण्याचा पद्धत मात्र प्रत्येकाने थोडी वेगळी ठेवावी. ते सगळे नक्की म्हणतात की पुष्य नक्षत्रामध्ये शुभ कार्य करावे, गुरुपुष्यामध्ये करावे. मी ह्याच्या म्हणेन की तुमच्या कुंडलीच्या नक्षत्रानुसार जे दुसरं नक्षत्र आहे ते तुमच्या नक्षत्रापासून दुसरं नक्षत्र, चौथं नक्षत्र, सहावं नक्षत्र जेव्हा येतं तेव्हा शुभ कार्य नक्की करा. ओके मॅडम, आपला सबस्क्रायबरचा एक प्रश्न आहे, गजयोनी आणि मृगयोनी यांच्यामध्ये लग्न जमल्यास काही अडचण येते का? गज आणि मृग काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. फक्त बोलले ना वाघाशी लग्न करू नये, तिथे समस्या जास्त आहे. गज आणि याच्या धर्मामध्ये काही मोठं समस्या नाही, नाडी जर समस्या नसेल, मंगळाची समस्या नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. आणि मॅडम, एखाद्या व्यक्तीचे लग्न जुळवताना गुण कमी जुळाले तरी सुद्धा तुम्ही काही काही लग्नांना परवानगी देता? म्हणून तर मी बोलली ना, गुणमिलन करायचं ना, ते सोपी पद्धत आहे, तिथे जावा. आणि ग्रह मिलन म्हणजे तुमचा ग्रह म्हणजे तुमचं लग्न नक्षत्राचा ग्रह आणि जिच्याशी लग्न करणार आहे तिचा लग्न नक्षत्राचा ग्रह, तिचा सप्तमेश, तुमचा सप्तमेश, तुमचा पंचमेश, तिचा पंचमेश, यांच्याशी जर व्यवस्थित नातं होत असेल लग्न करावं. मग ती मुलगी मांगलिक आहे तरी समस्या नाही. ज्या मुली मांगलिक असतात त्याच मुली कर्तव्यामध्ये उत्तम असतात, त्या कर्मक्षेत्रामध्ये प्रगती उत्तम करतात. ओके, आणि मांगलिक असण्याचे घर तुम्ही प्लीज सांगता का? आपल्या कुंडल्यानुसार प्रथम स्थानामध्ये मंगळ असेल, चतुर्थ स्थानामध्ये मंगळ असेल, सप्तम स्थानामध्ये मंगळ, अष्टम मध्ये मंगळ आणि द्वादश स्थानामधला मंगळ असेल तर त्या व्यक्तीला मांगलिक म्हटले. आणि द्वितीय स्थान मधला मंगळ असं म्हणतात ना, द्वितीय, चतुर्थ, अष्टम. दक्षिण भारतीय पद्धतीनुसार द्वितीय स्थानातला मंगळ हा देखील मांगलिक दोष निर्माण करतो. द्वितीय स्थान म्हणजे काय? आपलं वाणीचं स्थान, आणि त्या ठिकाणी मंगळ असेल तर ती व्यक्ती बोलायला एकदम तीक्ष्ण असते, समोरच्या व्यक्तीच्या मनाचा विचार न करता जे आहे ते स्पष्टपणे पडखरपणे विचार मांडण्याची क्षमता असते. आणि मग समोरची व्यक्ती जर एवढी सक्षम नसेल मग त्यांच्यामध्ये गैरसमज होतात की ही व्यक्ती मला अशी कशी बोलली.
आणि मॅडम सौम्य मांगलिक, मारक मांगलिक आणि कडक मांगलिक यांच्यामधला थोडासा फरक सांगा. चतुर्थ स्थानामध्ये वृश्चिक राशीमध्ये किंवा मकर राशीमध्ये मंगळ असेल, सप्तम स्थानामध्ये मेष वृश्चिक मध्ये मंगळ असेल तर ते कडक मांगलिक मध्ये येतात. त्याप्रमाणे अष्टम स्थानामध्ये मंगळ राहूची युती, त्याच्यावरती शनीची, मंगळावरती शनीची दृष्टी, त्यामुळे देखील त्याला कडक मांगलिक म्हणतात. द्वादश स्थान हे शयन स्थान आहे, म्हणजे विवाहानंतरचं आपलं जे बेडरूम आहे ते स्थान दाखवणार असतं. आणि तिथे मंगळाबरोबर जर राहू असेल, शनीची दृष्टी असेल तर त्यांचा बेडरूम मध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होताना दिसतो. ओके. सबस्क्रायबर्सला काही प्रश्न असतील तर विचारा आणि लाईक केल्याशिवाय प्लीज जाऊ नका. लाईक करा आणि मॅडमांना सुद्धा जाता जाता सबस्क्राईब करू जा आणि मला सुद्धा सबस्क्राईब करा. दोघांना करा, दोघांनाही करा, कोणालाच विसरू नका. आणि कॉन्टॅक्ट करा मॅडमांना. आणि माझ्याशी करायचं असेल तर करा, पण ऑब्व्हियसली त्यांचा इतका अनुभव मला अजून नाहीये. येईल, हळूहळू येईल. मी पण खूप कुंडली छान बघते, माझ्याकडून शिकलेली आहे, पण तिला त्याची पोच आहे म्हणूनच मी शिकवलं. मी कुणालाही कुंडली सहजपणे शिकवत नाही. समोरच्या कुंडलीमध्ये कुंडली शिकण्याची क्षमता असेल तरच त्याला मी कुंडली शिकवते. मी खूप विनंती केल्यानंतर मला कुंडली शिकवण्यात आलेली आहे आणि आता मला पुढचा क्लास सुद्धा त्यांच्याकडेच लावायचा आहे वास्तुशास्त्राचा. मॅडम वास्तू बघतात आणि त्याचा 100% फायदा आहे, हे मी माझ्या अनुभवावरून म्हणजे नक्कीच सांगू शकते तुम्हाला. तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की त्यांना त्यांच्या घरी बघा. अजून मला वास्तूचा क्लास लावायचा आहे. लावले तर मी हळूहळू त्यांच्या इथपर्यंत पोहोचेल, हळूहळू पोहोचेल. कारण अजून वयाने अनुभवाने लहान आहे म्हणून तुम्ही आहे. जेव्हा वयाने वाढशील, अनुभवाने वाढशील तर माझ्यापेक्षा पुढे जाताना नक्कीच तुम्ही म्हटले म्हणजे जाणार 100%. त्यामध्ये राहू आहे, ही रातोरात एक दिवशी तर नक्की फेमस होणार हे नक्की. फक्त राहूची वाट बघायची आहे. ओके मॅडम, एका सबस्क्रायबरचा आपला प्रश्न आहे, लग्नासाठी किती गुण जुळले पाहिजेत किंवा कितीच्या वर जुळू नये किंवा खाली जुळू नये? कमीत कमी 18 गुण तर जुळले पाहिजेत असं म्हणतात गुणमिलन मध्ये. पण मी तर त्याच्यामध्ये म्हणजे ना गुण जुळत नसतील पण ग्रह मिळत नसते तर करायला काही हरकत नाही. काही काही लोकांचे फक्त 7 गुण जुळलेत मॅडम, सांगतात बिनधास्त लग्न करा. हा, कारण ते जो दोघं एकमेकांना बरोबर कंपॅरेटिव्ह बरोबर असतील, एकमेकांना समजून घेणार असेल तर लग्न करायला, म्हणजे मैत्री ग्रह असेल तर तुम्ही बिनधास्त परमिशन देता. मैत्री असणं गरजेचं आहे. मैत्री पाहिजे मेन. नक्षत्र मैत्री, ग्रह मैत्री होत असेल करा. बुकुट जुळत असेल, बुकुट मध्ये पण एकमेकांना समजून घेत असेल तर काही समस्या नाही. पण एखाद्याचं बुकुट जुळत नसेल तर बुकुट कितपत फायदा करतं किंवा कितपत नुकसान करतं? बोलू ना, बुकुट म्हणजे काय, ते लग्नानंतर तुम्ही थोडे 1-2 वर्षामध्ये पैशा संबंधी काही चमचम होणार आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही दोघं एकमेकांना समजून घेणार असाल तर काय लग्न करायला हरकत आहे. बुकुटचा असर कितपर्यंत राहतो? थोडीशी चमचम असते पहिले 2 ते 3 वर्ष, आणि तेवढ्या वेळात जर तुम्ही एकमेकांना समजून घेणार असाल तर बुकुट जुळत नसेल तरी लग्न करू शकता. ओके, आणि बुकुट म्हणजे नंतर 2 ते 3 वर्षानंतर कुंडली दोघांची मॅच व्हायला सुरुवात होते, बरोबर? ग्रह म्हणजे ग्रह मॅच होतात. जर तू पैसा कमवायला कमी पडतो तो मी कमवेल. आता असं नाही की पुरुषानेच पैसा कमवावा, स्त्री कमवत असेल तरी काय हरकत आहे. दोघांना म्हणतात लग्न ही संस्था 2 चाकं आहे आणि दोन्ही चाकं सक्षम व्हावी. एकाच्या जीवावरती आता संसार चालत नाही. पैशाची चमचम सतत असते, किती कमवलं तरी कमी पडतं. ओके मॅडम, आपल्या एका सबस्क्रायबरचा प्रश्न आहे की म्हणजे त्यांचं नाव आहे उद्धव, म्हणजे उद्धव जांभळकरच आहे. भद्रा काळात काय करू नये किंवा काय करावे? भद्रा काळामध्ये शुभ कार्याची सुरुवात करू नये असं म्हटलं जातं. पण भद्रा पण कुठली आहे हे महत्वाचे आहे. शुक्रवारची भद्रा असेल तर चांगली आहे, गुरुवारची भद्रा चांगली आहे. हा, शनीची भद्रा चांगली नाही, सोमवारची भद्रा चांगली नाही. आणि शक्यतो राहू काळ, भद्रा काळ यामध्ये कोणतेही शुभ कार्याची सुरुवात करू नका. पण एखादं कार्य तुम्ही कंटिन्यू आधीपासून करत असाल तर ते करायला काही हरकत नाही. ओके मॅडम, आता हा कोणाचा प्रश्न आहे की नाही मला माहित नाही, पण माझा एक प्रश्न आहे.
बऱ्यापैकी आपल्याला जेव्हा घराची वास्तुशांती करायची असते, तेव्हा मी बऱ्यापैकी असं मला जाणून आलं, की शनिवारीच वास्तुशांती का ठेवली जाते किंवा ब्राह्मणांना मुहूर्त पण तसाच का भेटतो? मला असं खूप जाणवून आलं. तसं असेलच असं नाही. नाही, असं काही नसतं. असं काही नाही प्रत्येकाच्या ना? शांतीसाठी प्रत्येक म्हणजे ना प्रत्येकाने कुंडलीनुसार, मी तर म्हणते वास्तुशांतीनुसार, कुंडलीनुसार जी ग्रह रचना आहे त्याचा वापर नक्की करावा. म्हणजे कुंभ लग्न चालू असेल, जर दोघांचं कुंभ लग्न व्यवस्थित ठिकाणी असेल तर कुंभ लग्न चालू असताना वास्तुशांती करा. घरामध्ये भरभराट येते. वृषभ लग्न चालू असताना वास्तुशांती करावी. सिंह लग्न चालू असताना वास्तुशांती करावी. बघा, लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त पण याच्यावरती ठरतात. वृषभ लग्न चालू असताना, सिंह लग्न चालू असताना आणि कुंभ लग्न चालू असताना, या वेळेला जर वास्तुशांती केली म्हणजे दिवस तोच आहे, पण लग्न घटिका 2-2 तासाचे वेगळे असतात. जर ज्या स्थानं कोणाला दोघांपैकी दोघांच्या कुंडलीमध्ये उत्तम आहे त्यावेळेला वास्तुपूजा नक्की करावी. ओके. मी तर म्हणते मॅडम आता वास्तुपेक्षा वास्तूची ग्रह रचना स्वतःच्या कुंडलीनुसार चांगली करा. ओके. काहींच्या कुंडलीमध्ये शनी मंगळचा दोष असतो, काहींच्या हं. कुंडलीमध्ये शनी राहूचा दोष असतो. शनी राहूचा दोष असणाऱ्यांच्या घरामध्ये साऊथ वेस्टला वास्तू समस्या असते. त्याप्रमाणे नॉर्थ ईस्टचा दोष असेल तर नॉर्थ ईस्ट मध्ये गेल्या गेल्या व्यक्तीच्या कुंडलीनुसार सतत आजारपणावर पैसा वाहताना दिसतो. पैसा भरपूर येतो, पण तो एक तर आजारपणावर जातो, नाहीतर कोणाला तरी कर्ज फिटवण्यातच जात नाही. आणि मॅडम म्हणून ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी मंगळची युती असेल त्यांच्यामध्ये ऍक्सिडेंटमध्ये हाडं मोडण्याचा सुद्धा योग असतो, बरोबर? पण त्याचा संबंध अष्टम षष्ठ बरोबर हा, आला असेल. अष्टमशी, हा बरोबर. हा. इतर वेळेला नाही, इतर वेळेला तीच युती इंजिनियर करण्यासाठी उपयुक्त युती आहे. उत्तम इंजिनियर होता. ओके. आयटी मला क्षेत्रामध्ये होते त्यांची, मग शनी मंगळ युतीला खराब का म्हणावं? हा, बरोबर. पण ते ऑफकोर्स ते आधी आयटी क्षेत्रात असले पाहिजे. जर तो माणूस आयटी क्षेत्रात नसेलच तर त्याला त्याचा असर होणार. हा, ते बोलले ना, नसेल तर, आणि ते पण षष्ठ अष्ट आणि द्वादश मध्ये हा, असेल तर. म्हणजे माणसाने षष्टाचं, अष्टाचं आणि द्वादशचं कार्य करत राहिलं पाहिजे. यस, ज्या थोडं तरी केलं पाहिजे. स्थानावरून, हा, षष्ठ स्थानावरून आपण आपली नोकरी निवडावी आणि हा, बरोबर. कर्म म्हणजे दशम स्थानावरून आपण आपल्या कर्माची पद्धती ठरवावी. हा. ज्यांचं अष्टम पार स्थान, त्यांनी अष्टम स्थानाचं कार्य करावं. जर अष्टम स्थानाची महादशा चालू आहे, अष्टमचं कार्य करा, आजारपण येणार नाही. ज्यांची षष्टाची महादशा चालू आहे, षष्टाचं कार्य करा किंवा षष्टाचं दान करा, तुम्हाला समस्या येणार नाही. ओके. मला पार्थ शर्मा यांचा प्रश्न आलाय. त्यांना मी मॅडमच्या आधीच काहीतरी सांगू इच्छिते. त्यांनी असं विचारलंय की 9 मे 2003 4 AM चंदीगड इज माय कुंडली गुड. पण मी सांगते की कुंडली असं विश्लेषण जेव्हा आम्ही घेऊ ना, आता हा, फक्त सामान्य आहे. तेव्हा हा, जेव्हा कुंडली आम्ही नक्की घेऊ तेव्हा नक्की या प्रश्नाची उत्तरं देऊ. हा. मी मॅडमांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला काय असेल ते एकदम चांगलं नॉलेज देतील. मी याची खात्री नाही 100% सांगू शकते. प्रत्येकाच्या आता कुंडलीवर सांगता येईल, असं नाही सांगता येणार ना फक्त. हा, राईट. आता मॅडम 10 मिनिटच राहिलेत म्हणजे 1 तास पूर्ण होईल. तर तेवढं तुम्ही जरा सहन करा थोडंसं. मला आता युजर्सला काही प्रश्न असतील तर ते विचारा. नाहीतर मी बेसिक प्रश्न की थोडंसं न्यूमरोलॉजीनुसार 1, 2, 3 असे 1 ते 9 अंकापर्यंत छोटे उपाय देऊन ठेवा तुम्ही लोकांना. न्यूरोलॉजी बघायला गेलं म्हणून तर बोलली ना, मला नक्षत्रावरती बोलायला जास्त आवडतं. हा, न्यूरोलॉजी बघायला गेला तर तुमचा मुलांक आणि भाग्यांक, हा. जर मुलांक असेल तर 28 वर्षाच्या आधीपर्यंत तो प्रभाव करतो आणि भाग्यांक असेल तर 28 वर्षानंतर तो तुम्हाला जास्त प्रभाव देतो. म्हणजे ओके. एक अंक सूर्याचा आहे, महत्वाकांक्षी आहात, उत्तम महत्वाकांक्षी करा, सूर्याची पूजा करा, सूर्याचे मंत्र करा, सूर्य उत्तम करा, सूर्याला अर्घ द्या, तुम्हाला उत्तम जाईल. द्वितीय 2 अंक हा चंद्राचा आहे, चंद्राचं मन करा, मनाने उत्तम राहा. पाण्याच्या ठिकाणी जर एखाद्याशी वाद होत असेल, लाईट पार्टनर बरोबर वाद होत असेल तर पाण्याच्या, स्वच्छ पाण्याच्या ठिकाणी दोघांनी पौर्णिमेच्या चांदण्यामध्ये बसा. तुमचे समोरची व्यक्ती तुमचं बोलणं ऐकताना दिसेल. म्हणजे एखादी ओके. डील करायची असेल तर ते पण तुम्ही ते वापरू शकता. 3 नंबर हा गुरुचा आहे, गुरु सगळ्यात उत्तम आहे.
ज्याचं गुरु मूलांक आणि किंवा भाग्यांक आहे त्यांची नेहमी हात मिळवणी करत राहा. त्यांच्या हातामध्ये लक असतं. हा लकचा नंबर आहे. गुरु म्हणजे ना नॉलेज उत्तम असतं. गुरुसाठी मी म्हणेल बृहस्पतीचे मंत्र घ्या किंवा विष्णूचा मंत्र करा, उत्तम जातं. 4 अंक राहूचा आहे, पण 4 अंक हा अचानक येणाऱ्या समस्यांचाही आहे आणि बरोबर. अचानक होणाऱ्या प्रगतीचाही आहे. 5 अंक बुधाचा आहे. बुध म्हणजे बोलण्याची कला, जे कम्युनिकेशन स्किल मध्ये आहे. ज्यांना मीटिंग अटेंड करायच्या असतात, स्वतःचं म्हणणं व्यक्त करायचं असतं, त्यांचा बुध उत्तम असेल तर ते उत्तम मॅनेजमेंट कला त्यांच्याकडे अवगत असते. मार्केटिंग स्किल त्यांची उत्तम जाते. 6 अंक शुक्राचा आहे. शुक्र जो उत्तम असेल, कळली ना, शुक्र तुम्हाला भौतिक सुख समृद्धी उत्तम देते. दिसायला उत्तम. शुक्र म्हणजे गोरा रंग नाही, तर नाकी डोळी रेखीव असते आणि समोरच्यावरती प्रभाव टाकणे. कुठली हिरोईन बघा, किती हिरोईन आहे रंगाने सावळ्या आहेत पण त्या दिसायला मोहक असतात, तर शुक्राची छबी आहे. 7 अंक केतूचा आहे. केतू ज्यांचा अंक असतो त्यांना सिक्स सेन्स खूप उत्तम असते चांगला आणि असतो. त्यांचं नक्की ऐका. ते जर तुम्हाला एखादी गोष्ट सांगत असतील तर ते ऐका आणि त्याप्रमाणे नक्की करा. 8 अंक हा शनीचा आहे. शनी हा देतो सर्व काही, पण कधी तुम्हाला हवं तेव्हा नाही, तर जेव्हा शनीला द्यायचं आहे तेव्हा. तुमचं कर्म उत्तम ठेवा. शनी कधीच कोणाचं वाईट करत नाही. 9 अंक मंगळ आहे. मंगळ म्हणजे जलबाजी. घाईमध्ये कोणते निर्णय घेऊ नका. धडाडी असते. मंगळ ज्यांचा उत्तम आहे त्यांनी सैन्य क्षेत्रामध्ये जावं. मंगळ उत्तम आहे त्यांनी खेळाडूचं क्षेत्र निवडावं. मंगळ ज्यांचं उत्तम आहे त्यांनी सायन्स सर्जन हे मंगळ घडून आणतो. ओके. या प्रकारचा तुम्ही वापर करू शकता. मंगळसाठी हनुमानाची पूजा करा, तुम्हाला उत्तम जातं. ओके. एका सबस्क्रायबरने विचारले, उद्धव जांभळकर यांना खूपच प्रश्न आहेत, बापरे. मी मॅडमच्या आधीच त्यांचं उत्तर मॅडम सांगतील की मी बरोबर बोलते की नाही. त्यांनी विचारले मूलांक आणि भाग्यांक म्हणजे काय. मूलांक म्हणजे तुमच्या जन्मतारखेची बेरीज आणि भाग्यांक म्हणजे पूर्ण तुमची तारीख घेतली ना तर त्याची बेरीज. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याची तारीख 23 असेल तर 2 + 3 = तो झाला मूलांक, 5 हा झाला मूलांक. आणि पूर्ण जन्मतारीख जेव्हा घेता त्याची पूर्ण जेव्हा बेरीज म्हणजे 1970 असेल तर 5 जानेवारीचा 1, 19 म्हणजे 1, 9, 9, 7 7, या 0. केल्यानंतर जो एक अंकी अंक येणार, 2 अंकी अंक नाही, 2 अंकी अंक आला की परत त्या दोघांची बेरीज करायची आणि शेवटी एक अंक यायचा, तो भाग्यांक असतो. राईट. भाग्यांक आहे तो भाग्यांक आपल्या फोन नंबर मध्ये ऍड असावा, तुमच्या घराचा नंबर असावा, तुमचं घरातली जी दिशा आहे त्या ग्रहानुसार ती दिशा तुम्ही उत्तम करायला शिका. शुक्र असेल तर साऊथ ईस्ट उत्तम करा, तुमची प्रगती होईल. ओके. मॅडम मी असं ऐकलं होतं, म्हणजे माझ्या कानावर आलं होतं, असं कितपत योग्य आहे मला माहित नाही, पण मूलांक आणि भाग्यांक ह्या दोघांचीही आपल्याला जर पूजा किंवा सेवा करणं जमत नसेल तर ह्या दोघांच्या मधला एक नंबर काढायचा असतो, जे मायनस आणि प्लस करून काढला जातो आणि त्याची तुम्ही एकाची पूजा केली तरीही चालते, बरोबर. पण मी तर म्हणेन भाग्यांकाची करा. जर भाग्याची साथ मिळाली पाहिजे काय अजून. बरोबर. खूप करतो पण भाग्य साथ देत नाही आणि काही लोक कष्ट थोडे करतात पण भाग्यामुळे संपून जातात. बरोबर. म्हणून भाग्यांकाला जास्त मी महत्व देते. जसं चंद्र कुंडलीपेक्षा मी लग्न कुंडलीला महत्व जास्त देते. लग्न कुंडलीपेक्षा नवांश कुंडलीला महत्व जास्त देते. कर्म बघायचं असेल तर दशमांश कुंडली पहा. स्वतःचा अपत्य विषय बघायचा असेल तर सप्तमांश कुंडली पहा. अशा घराविषयी पाहायचं असेल तर चतुर्विशांश कुंडली पहा. सगळ्या बऱ्याच कुंडल्या आहेत, त्या कुंडल्यावरून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळत असतं. म्हणून फक्त एका कुंडलीवरून कधी ज्योतिष पाहायचं नसतं. आणि जो व्यक्ती फक्त एका कुंडलीवरून ज्योतिष पाहतो तिथे मी काही बोलत असते. ओके. आता आपलं सेशन संपत येणार आहे, 5च मिनिटं राहिलेत. प्लीज काही प्रश्न असतील तर तुम्ही आत्ताच विचारून घ्या. नंतर मॅडम कधी भेटतील मी सांगू शकत नाही. मॅडमांना खूप विनंती करून मी 4 वाजता घेणार होते सेशन, पण मॅडम मला बोलले 8:30 म्हणून मी 8:30ला आले.
नाहीतर मला म्हणजे मी असं ठरवलं की सॅटर्डे संडे वीकेंड लोकांना सुट्ट्या असतात, पण मॅडमांना टाइम पाहिजे. मला बिझी असते बाबा, उद्या मला वेळ नाही. उद्या मी ऑलरेडी हा बिझी आहे. मॅडम बऱ्यापैकी सॅटर्डे संडेजला लोकांच्या घरी वास्तू बघायला जातात, त्याच्यामुळे वास्तू त्यांच्याकडे वेळ खूप कमी. विजिट असते, वास्तूची विजिट असते. हं. मॅडम तुम्ही जर एखाद्याच्या घरी म्हणजे मला हे विचारायचं तुम्ही वास्तू कशी बघता? हे लोकांना म्हणजे काही काही लोक नॉर्मली दिशेवरून वास्तू बघतात. मला माहिती आहे तुमची पद्धत कुठली. तुम्ही लोकांना सांगा ऍस्ट्रो वास्तू तुम्ही बघता. ऍस्ट्रो वास्तू म्हणजे मी काय करते, कोणाच्याही घरी जायच्या आधी त्यांच्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या कुंडल्या घेते. त्या कुंडल्यामध्ये कोणता ग्रह उच्च आहे आणि कोणत्या ग्रहाची महादशा चालू आहे हे पहिलं फाइंड आउट करते आणि त्यानुसार त्या घरामध्ये त्या दिशेला म्हणजे शनीची महादशा चालू असेल तर पश्चिम दिशेला कोणता दोष नाही ना ह्याचं मी व्यवस्था करून देते. मी तोडफोड करायला सांगत नाही. मी शक्यतो तिथे एखादी वस्तू लावायला सांगते किंवा कलर रेमेडीज करायला सांगते किंवा एखादा मंत्र जप सांगते. तर तोडफोड करणे हे मुंबई सारख्या मोठ्या महानगरामध्ये अशक्य आहे. मग जी वास्तू आहे फक्त नॉर्थ ईस्टचा जो दोष आहे तो मात्र म्हणजे तो त्याला कोणतीही रेमेडीज नाही. नॉर्थ ईस्टला दोष असणाऱ्या घरामध्ये शक्यतो राहू नये, कारण आजकाल कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे आणि याला महत्वाचं कारण म्हणजे नॉर्थ ईस्टचा दोष. ओके. म्हणजे हे वास्तूवरून आपल्याला टाळता येऊ शकतं आजारपण. हो. आपल्या आयुष्यात वास्तू आणि कुंडली यांचा कितपत फरक होतो? म्हणजे 50% मला जेवढं माहितीये 50% वास्तू 50% कुंडली. हे दोन्ही नीट असतील तर बाकीचं सगळं देवावर सोडा. बस आपलं कर्म करा, भाग्य आपल्याला नक्की देईल. हा आणि आता किती म्हणा वास्तू करत नसाल पण एखादा ग्रह जर तुमच्या कुंडलीमध्ये खराब असेल म्हणजे नॉर्मल मी सांगते एखाद्याच्या कुंडलीमध्ये शनी खराब आहे तर नॉर्थ ईस्टला ती लोक लाल रंग आणतात किंवा काळ्या रंगाचं काहीतरी ठेवतात किंवा लोखंडाची वस्तू तिथे स्थायिक केलेली असते आणि मग त्यांना समस्या आरोग्यविषयक समस्या किंवा पैशाविषयी समस्या यायला सुरुवात होते. मॅडम आपले दोन सबस्क्रायबरचे आधी प्रश्न उरकून घेते. त्यांनी विचारलंय आता मला माहितीये मॅडमचं काय उत्तर देतील पण तरी मी तुमच्या माहितीसाठी विचारते. क्षितिजा आंधळे यांचा प्रश्न आहे मला मॅडमांना विचारायचंय सध्याचा होमचा कोणता चांगला मुहूर्त आहे आणि दुसरा प्रश्न थांबा त्यातच मी दुसरा सांगते जावळचा ह्या महिन्यातला जवळचा मुहूर्त किंवा चांगला मुहूर्त कुठला? मी मुहूर्त पाहून ठेवलेले नाही राईट आणि मी शक्यतो म्हणतात ना जावळ परत आपण बारसही करतो ना तर कुंडलीमध्ये जर नवम स्थान असतं त्या नवम स्थानावरून आपण जावळाचा मुहूर्त नक्की पाहतो. ओके. आता सेशन एंड करायची वेळ आली आणि मॅडम एखाद्याच्या घरी जर तुम्हाला वास्तू पाहायला जायचं असेल तर तुम्ही त्या माणसांकडून आधी कुठली माहिती घेता हे सांगा त्यांना म्हणजे कोणाला बोलवायचं असेल तर ते तुम्हाला बोलवतील. ज्याच्या मला वास्तू करायची आहे त्या व्यक्तीची नाव जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाण या 4 माहिती मला व्हॉट्सअपला पाठवावी लागते. त्यांची कुंडली काढली जाते त्यांचा लग्न किती अंशावर आहे हे पाहून मी त्यांच्या घरातला पहिला उपाय सुरू करते. त्याच्यानंतर महादशा पाहून त्या घरामध्ये नक्की काय बदल करायचा हे सांगते आणि पण जसं म्हणजे व्यक्ती असतो एखादा नोकरी करणारा असेल तर नोकरीमध्ये प्रगती करण्यासाठी त्यांच्या कुंडलीनुसार दिशा आणि त्याचे उपाय देतात. मुलं असेल तर अभ्यासामध्ये उत्तम प्रगती करण्यासाठी त्यांचा चतुर्थ भाव आणि चतुर्थेश कुठे बसला आहे ती दिशा मी त्यांना अभ्यासाला उत्तम करायला सांगते. ओके. म्हणजे तुम्ही मुलांच्या सुद्धा जन्मतारखा वगैरे घेतच असाल तेवढ्या पुरत्या? हा तेवढ्या पुरत्या म्हणजे आपल्याला नक्की काम आहे म्हणजे दिशा तरी कळायला पाहिजे. हा बस दिशा कोणत्या दिशेला मुलाला बसवायचं आणि त्या ठिकाणी मुलाची पुस्तकं कुठे ठेवायची एखाद्या खेळामध्ये त्याला रस असेल तर ते कुठे ठेवायचं की जेणेकरून त्याला त्याच्यामध्ये ग्रोथ मिळताना दिसेल. बऱ्याच वेळी मला असं जाणवून आलंय एकाच आईच्या पोटातून 2 मुलं जन्माला येतात पण एकाची प्रगती खूप होते आणि एकाची प्रगती खूप कमी होते. ते घरामुळे दोन असतो ना मग नॉर्थ मुखी दोन बरेच जण सांगतात नॉर्थ मुखी ही उत्तरेचा दरवाजा सगळ्यांसाठी उत्तर ही पैसा देणारी नसते. काहींसाठी उत्तरी दिशा आजार पण देणारी असते समस्या वाढवणारी असते. त्यामुळे कॉमनली कधी कोणी म्हणू नये की उत्तर दिशा ही प्रगती देते. उत्तरामधले पण परफेक्ट उत्तर जिथे 0 अंशाचा येतो
तो दरवाजा मिळणे गरजेचं असतं आणि आपल्या मुंबई सारख्या शहरामध्ये 0 अंशाचा फ्लॅट मिळणे अशक्य असते. मग ते स्वतः बांधावं लागतं. मग त्यापेक्षा घरं घेण्याआधीच जरा चांगल्या ऍस्ट्रॉलॉजरला भेटा. असं काही नाही की मॅडमांनाच भेटा, पण भेटा, कुणाला तरी भेटा. स्वतःची कुंडली दाखवून मला कोणता दरवाजा उत्तम राहील, कोणत्या दरवाजामध्ये आमच्या फॅमिलीमध्ये आम्हाला सुख मिळेल, आम्ही उत्तम प्रगती करू, हे नक्की विचार. ओके, आता सेशन एंड करायची वेळ आली. मी आता झालं 1 तास कंप्लीट झालाय, मी सेशन संपवते. सगळ्यांनी जे प्रश्न विचारले, काही राहिलं असेल आमच्याकडून तर त्याच्यासाठी सॉरी. तुम्ही प्लीज आमच्या दोघींनाही सबस्क्राईब करा, लाईक करा, हे सेशन नक्की पहा आणि मॅडम कडून आणि माझ्याकडून मी परत मॅडमांना घेऊन येईल. आज मी पार्ट 1 केलाय, पार्ट 2 जरा याच्यापेक्षा वरचा असेल. तुम्ही तुमचे प्रश्न रेडी ठेवा आणि मला खाली सांगा की मी कधी घेऊ पार्ट 2. मी मॅडमांना ती डेट सांगेन, त्यांना जेव्हा वेळ आहे तेव्हा घेईन, त्यांना बोलवून घेईन आणि मग करू आपण. आता मी एंड करते हे सेशन. बाय बाय, नमस्कार. नक्की लाईक सबस्क्राईब नक्की करा. येस, बाय. बाय.